प्रेग्नन्सी राहण्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येत आहेत. चला तर मग बघूया असं का होतं. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका पाटील. विमेन हेल्थ सिरीजचा आजचा आपला टॉपिक असणार आहे इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व. तर वंध्यत्वाबद्दल जाणून घेण्याआधी आपण आधी जाणून घेऊया नॉर्मल प्रेग्नन्सी कशी राहते. तर हे आहे महिलांचं गर्भाशय, महिलांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर जेव्हा हे स्पर्म आणि ओव्हरीतून रिलीज झालेला, ओव्हरीतून बाहेर पडलेला एग हे एकत्रित येतात. या फॅलोपियन ट्यूब मध्ये एकत्रित येतात. याला फॅलोपियन ट्यूब असं म्हणतात. तर या इथे एम्ब्रिओ, त्याला एम्ब्रिओ म्हणतात. आणि तोच एम्ब्रिओ इथं गर्भाशयामध्ये येतो आणि तिथं डेव्हलप व्हायला लागतो. आणि याच प्रक्रियेला गर्भधारणा झाली म्हणजे प्रेग्नन्सी राहिली असं म्हटलं जातं. तर जेव्हा 1 वर्ष प्रयत्न केल्यानंतर देखील प्रेग्नन्सी राहत नसेल तर याला वंध्यत्व असं म्हटलं जातं. तर काय असू शकतात याची कारणं? तर सगळ्यात महत्वाचं आजकालचं कारण आहे ते म्हणजे मुलींचं वाढतं वय. करिअरमुळे किंवा अजून काही कारणांमुळे आजकाल मुलींची लग्न उशिरा होत आहेत आणि मग 30-35 नंतर प्रेग्नन्सी राहायला कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. त्याचबरोबर जेनेटिक इन्फर्टिलिटी देखील असू शकते किंवा ताणतणाव, स्ट्रेस, त्याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्स किंवा थायरॉइडचा त्रास असेल तरी देखील प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स येतात. आणि मग अशा वेळी बऱ्याच प्रकारच्या टेस्ट केल्या जातात, बऱ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्या जातात आणि मग प्रेग्नन्सी राहत नाहीये म्हणून जास्त ताण यायला लागतो आणि मग त्यामुळे पुन्हा हार्मोनल डिस्टर्बन्स, हार्मोनल इम्बॅलन्स, पाळीच्या तक्रारी, वेट गेन अशा प्रकारच्या तक्रारी वाढतात आणि मग प्रयत्नांना यश येत नाही, ट्रीटमेंटला यश येत नाही. तर अशा वेळी तुम्ही नक्कीच होमिओपॅथीचा अवलंब करू शकता. कारण होमिओपॅथीमध्ये डिटेल केस टेकिंग घेतली जाते आणि होमिओपॅथीनुसार मन आणि शरीर यांचा खूप जवळचा संबंध आहे. Because according to homeopathy, certain emotional states can disturb our hormonal state and also affects on our reproductive health. म्हणजे अशा काही मानसिक अवस्था असतात ज्या आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपल्या प्रजनन संस्थेवर आणि हार्मोन्सवर देखील परिणाम करतात. तर अशा कोणत्या स्टेट्स आहेत? जसं की लॉंग टर्म ग्रीफ म्हणजे जास्त दिवसापासून एखादं मनात दुःख असेल, भूतकाळातील एखादं दुःख, ब्रेकअप किंवा भावनांचं दडपण असेल, याचा देखील गर्भधारणेवर परिणाम होतो. त्याचबरोबर एन्झायटी, फिअर म्हणजे गर्भधारणेबद्दल किंवा प्रसूतीबद्दल जर मनात भीती असेल किंवा जबाबदारीची भीती असेल तरी देखील याचा हार्मोन्सवर परिणाम होतो. त्याचबरोबर डिप्रेशन म्हणजे जर नैराश्य असेल, मनात सतत नकारात्मक विचार येत असतील किंवा स्ट्रेस असेल, ओव्हर थिंकिंग असेल, मनामध्ये अतिविचार येत असतील किंवा मूड स्विंग्स होत असतील, चिडचिडेपणा वाढला असेल, याचा देखील हार्मोन्सवर फार परिणाम होतो. त्याचबरोबर रिलेशनशिप मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतील, रिलेशनशिप मध्ये काही ताणतणाव असेल तरी देखील प्रेग्नन्सी राहण्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येतात. तर होमिओपॅथीमध्ये या सगळ्याचा विचार करून तक्रारीचं मूळ कारण शोधून ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी, प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होते. आणि या सगळ्याबरोबरच रोजच्या रोज किमान अर्धा तास व्यायाम, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो आहार आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मेडिटेशन हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला किंवा तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणाला अशा काही तक्रारी असतील तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर नक्की संपर्क करू शकता. थँक्यू.